थोडक्यात एकूणच गेल्या 2-3 महिन्यांपासून अशी एक पॅनिक सिच्युएशन जी निर्माण झाली आहे, मग ती एआयमुळे असेल, युद्धजन्य परिस्थितीमुळे असेल, पेट्रोल भाववाढीमुळे असेल आणि आता एल निनो किंवा पाऊस कमी आहे म्हणून असेल. तर अनेक जण एस-आय-पी पॉज करू किंवा काढून घेऊ पैसे, अशा मानसिकतेतही त्या सगळ्या काय म्हणतात त्याला पीअर प्रेशरही म्हणू किंवा या सगळ्या बातम्यांमुळे जातायत. तर त्या सगळ्यांना तुझा काय सल्ला असेल मग? सल्ला खूप हो. सोपा आहे, की तुझं आर्थिक उद्दिष्ट जर का लाँग टर्म असेल, तर याच्यात अजिबात घाबरून जाऊ नका. ॲक्युम्युलेशन ऑफ युनिट्स तुम्ही चालूच ठेवा आणि दरवेळेस शॉर्ट टर्म इव्हेंट्स काही ना काहीतरी असे येत राहणार आणि निगेटिव्हिटी 10 टाइम्स जास्त जास्त. हिट करते पॉझिटिव्हिटीपेक्षा. त्यामुळे गोष्टी ॲम्प्लिफाय होतात आणि इकॉनॉमिक्सची एक गमतीदार गोष्ट आहे. मी तुला आज 10 अशा गोष्टी सांगू शकतो, की जेणेकरून तुला वाटेल, की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आता कुठलाही राम नाही. आणि मी तुला 10 पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे तुला वाटेल, की भारत सोडून जगात इतर कुठेही गुंतवणूक करणं हे मूर्खपणा आहे. मूर्खपणाचं आहे. सो इकॉनॉमिक्स आहे शेवटी. आणि ते डायनॅमिकली प्ले होतं. एकच गोष्टीवरती गोष्टी अवलंबून नक्की नाहीत. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असेल आणि तुम्ही सगळे आर्थिक उद्दिष्टांसाठीचा जे तुमचा प्लॅन आहे, त्याचे सगळे टिक बॉक्स केले असतील सगळ्या गोष्टी योग्य त्या आणि तुमच्या सल्लागाराशी तुम्ही संपर्कात असाल, राइट. तर योग्य मार्गदर्शकाबरोबर, तर तुम्हाला ही वाटचाल फारशी कठीण नक्की नाही.